असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आणि या पुण्याची संस्कृती खराब करण्याचं काम जर राजपूत करत असेल आणि मग त्याला जर शंभूराजे देसाई त्या खात्याचे मंत्री असतील तर त्यांनी ह्याच्यामध्ये काय पाठपुरावा केला किंवा राजपूतवर काय कारवाई केली ह्याचं त्यांनी ह्या जनतेला सांगितलं पाहिजे। त्यांनी त्यांच्या आलेल्या नोटीस मी उत्तर देईन, पण माझ्यावर हक्कभंग काय केला आणि काय केलं तर माझ्याकडे एवढे पुरावे आहेत की त्या हक्कभंगाचा भंग करेल मी कसा करायचा तो। शेवटी मला संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मला कायद्याची चौकट दिली त्या कायद्याच्या चौकटीतून मी माझी लढाई लढल्याशिवाय राहणार नाही। पण पुणे शहराची पब संस्कृती ज्यांच्या पुण्याने ही चालू आहे, ज्यांनी हे पाप घडवतात, ह्या पापातून जो पैसा येतो तो कोणाच्या घरापर्यंत कोणाच्या चुलीपर्यंत जातो त्याची माहिती मी परत सादर करेन। तो हक्कभंगाचा जो विषय काढला ना, मी त्याच प्रश्नाकडे येणार तो। राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, तुम्ही त्या सभासद आहात त्या सभागृहाचे, तुमची तक्रार आता ते राहुल नार्वेकरांकडे करणार आहेत आणि हक्कभंगाने माझ्यावर कुठला हक्कभंग आणला तर मी त्याचा भंग करेन। कसा भंग करेन ते तुम्हाला तुमच्याच चॅनलमधनं करेन, तर त्यांनी मला देऊ द्या नोटीस, त्याचं उत्तर मी देईन। खरं तर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एसपींचं नाव घेत आहे, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे प्रमुख आहेत अजय भोसलेंनी काल एसीबी ऑफिसरला भेटून त्यांच्या जी मालमत्ता आहे त्याची चौकशी एसीबी मार्फत व्हावी अशी मागणी केली। मी तर पहिल्या दिवसापासून म्हणतो की तपास अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा। अजय तावरेनं जो गुन्हा दाखल केला आणि रिकव्हरी केली तशी रिकव्हरी या पोलिसांकडनं करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि राजपूतवर गुन्हा दाखल करून त्याला जेलला पाठवलं पाहिजे, तरच ही संस्कृती संपेल। खरं तर या अपघाताप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत। आज पुन्हा एक सकाळी ब्लड सॅम्पल बदलल्याचं प्रकरण असताना हळनोऱ्यांनी चौकशीत अशी सांगितल्याची माहिती मिळते की तावरेंनी दबाव टाकला या सगळ्या गोष्टीमध्ये। तावरे हा शासनाचा माणूस होता, शासनाचं त्याला वरच हस्त होतं, वर्षानुवर्ष त्याला त्या खुर्चीवर ठेवण्याचं काम त्या खात्याचे मंत्री आसम मुसीब यांच्या आशीर्वादाखालीच ते आहे। आणि ते चोराच्या उलट्या बंबा अधीक्षक ठरवतो का खाली कोण, डीन ठरवतो का खाली कुठली लोक पाहिजे, सरकारचा आदेश पाळणार आहे तो। पण ह्याच्यामध्ये एक शंका वाटते की हा तपासाचा भाग असू शकतो। डीनला जर शासन होतं तर पोलीस आयुक्ताला झालं पाहिजे, पोलीस आयुक्ताला झालं तर राजपूतला झालं पाहिजे, कारण त्या सिस्टीममधनं चुकीचा कारभार तपास अधिकाऱ्यांनी चालू केला। म्हणजे अजय तावरेला अटक होताना 2 निलंबित तपास अधिकारी अटक व्हायला पाहिजे। याला धरून एक प्रश्न आहे। खरं तर काल डीन जे आहेत ससूनचे विनायक काळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी संबंधित मंत्र्यांनी सुनील टिंगरेंच्या पत्रावर सही केल्यानंतर अजय तावरेंची नियुक्ती झाली असं सांगितलं आणि अवघ्या 1 तासात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। त्या मंत्र्यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दबाव आणला असावा असं वाटतं। ह्याच्यामध्ये मला एक शंका वाटते की डीन काळे हे मॅटमधनं नियुक्ती झालेली आणि सरकारला चॅलेंज देऊन त्या ठिकाणी आलेत, त्यामुळे त्यांच्यावर काय कुरघुडी करण्याची शक्यता आहे का अशी शंका मला वाटते। आणि ह्यांच्या विचाराचा कोण डीन तिथं आणून ह्या सगळ्या केसमध्ये सारव करायची आहे का ही शंका त्याच्यामध्ये मला येते। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।